नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. फायनली पूर्वा आणि त्याचबरोबर ऊर्जा या दोघींनीही पद्माची साथ दिलेली आहे आणि पद्माने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंटसुद्धा नोंदवलेली आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे. पद्माला न्याय मिळणार आहे, परंतु एक गोष्ट मात्र तिथं घडत आहे, ती म्हणजे विक्रमच्या बाजूने हर्षवर्धन हा केस लढण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच हर्षवर्धन आता त्या बाजूने केस लढण्यासाठी आलेला आहे. पूर्वा शिंदे, हर्षवर्धन जहागीरदार आणि त्याचबरोबर ऊर्जा हे सगळेजण आता समोरासमोर आलेले आहेत. खरं तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, परंतु आता ऊर्जा खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पूर्वा आणि ऊर्जा दोघीही समजवत असतात. तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणत असते की हे बघ बाळा, मी तुला काय सांगते तुझ्या लक्षात येते का बघ, काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. आता मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ऊर्जा आणि पूर्वा दोघीही तिला समजवत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं आहे तेव्हा ऊर्जा आणि पूर्वा तिला म्हणत आहेत की हे बघ, काहीही झालं तरीही पोलीस कंप्लेंट करायची किंवा काय करायचं हा निर्णय, एफ-आय-आर दाखल करायची हा निर्णय सर्वस्वी तुझा असणार आहे. त्याच्यामध्ये कोणीही मध्ये पडणार नाही. त्यामुळं तुला हा स्वतःला निर्णय घ्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जर तुझी आई असते तर जेव्हा असं ऊर्जा तिला म्हणते तेव्हा मात्र आता पूर्वा आणि त्याचबरोबर तिथे सर्वजण असतात आणि तेव्हा मात्र आता ऊर्जा तिला समजवू लागते, तिला सांगू लागते की बाळा, काहीही काळजी करू नकोस, आपण त्या मुलांच्या विरोधात हे करूया. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, जर एवढं सगळं होत असेल तर आपण ही एक गोष्ट केली पाहिजे, आपण ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जर आता ती मुलं आपल्याला, मला एक सांग की ती मुलं दुसरं कोणाला कधीच त्रास देणार नाहीत, असं होणार आहे का? तर नाही, असं कधीच होणार नाही, कारण हिच्यानंतर दुसरं कोणाचा तरी बळी घेण्यासाठी ते तयार असतील. मग त्यातलं कोणाचं तुला नाव आठवतंय का? हे जेव्हा ऊर्जा विचारते तेव्हा ती म्हणते की नाही, नाव नाही आठवत आहे मला. मग नाव आठवत नाही आहे तर आता काय करायचं? हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र ती म्हणते की थांब, तो विक्रम शिर्के जो आहे त्याच्या अकाउंटला आपण जाऊया आणि त्याच्या अकाउंटवरून आपण बाकीच्या मुलांना शोधूया. म्हणजे त्याच्या लिस्टमध्ये असतील, फ्रेंड लिस्टमध्ये, त्यातून आपल्याला त्यांना शोधता येईल. असं आता इकडे ऊर्जाने ठरवलेलं असतं. आणि मग विक्रांत शिर्केच्या अकाउंटला ती जाते, त्याच्यावरून बाकीच्यांना ती आता शोधू लागते. मग एक एक नाव तिथं समोर येत असतं आणि प्रत्येक जणाला की तिथे ऊर्जा आणि पूर्वा त्याचबरोबर पद्मा हा आहे तो सचित पांडे. सचित पांडे तिथं होता का? तर होता. मग पुढचा व्यक्ती येतो हा रोहन. ह्या सगळ्यांची नावं काढली जातात, ते चौघंजण असतात. आणि आता ऊर्जा म्हणते की आता घाबरायचं नाही, आता आपण खंबीरपणे लढायचं आहे. पद्मा म्हणते पण ताई, ती माणसं. तेव्हा ऊर्जा म्हणते घाबरू नकोस. त्याचवेळी पूर्वासुद्धा तिच्या पाठीशी आहे. पूर्वासुद्धा म्हणते की हो, अजिबात घाबरण्याची गरज नाही. आणि मग ह्या माणसांनी, ह्या नराधमांनी हिच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केलेली होती आणि हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र प्रत्येकाचं नाव दाखवलं जातं आणि मग जो पुढचा असतो त्याचा फोटो पाहिल्यानंतर पद्मा आणि त्याचबरोबर इकडे म्हणजेच गवती जो आहे त्याला पाहिल्यावर ऊर्जा म्हणते की याला कोण विसरणार आहे, याला तर मी पण ओळखत आहे, कारण हा कोण होता ते मला चांगलंच माहिती आहे, हा याच्याबरोबर तर मारामारी झालेली होती, असं इकडे ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र आता आवाज ऐकू येऊ लागतो आणि पद्मा घाबरते. पद्माला शोधायला ते जे गुंड मवाली जे आहेत ते चाळीत आलेले असतात आणि सगळीकडे शोधाशोध करत असतात. पद्मा कुठं राहते, पद्मा कुठं राहते हे त्यांचं चाललेलं असतं. ह्या तिघीही पाहत असतात तो इकडंच येतोय. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की आई, तू हिला घेऊन जा पोलीस स्टेशनला, कारण 24 तासांच्या आधी जर आपण एफ-आय-आर दाखल नाही केली तर आपली केस वीक होत चाललेली आहे. आत्ता आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊन एफ-आय-आर दाखल करणं गरजेचं आहे. तेवढ्यातच अर्पिता तिथं आलेली असते आणि अर्पिता म्हणत असते की विकी चल, तू इथे थांबू नकोस, तुला कळतंय का, तू चूक करतोय, बाबांच्या इमेजचा प्रश्न आहे, तुझ्या लक्षात येतंय का, असं म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे पद्मा कदम कुठे आहे हा शोध घ्यायचा आहे आणि आत्ताच्या आत्ता तिला उचलायचं आहे एवढंच ठरलेलं असतं. पण इकडे पूर्वा म्हणते की अगं ऊर्जा जाणार कसं, तो तर इकडंच येतोय ना. तेव्हा पद्माला विचारलं जातं, तेव्हा पद्मा म्हणते की मागच्या गल्लीने रस्ता आहे, मग मागच्या गल्लीने आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं एवढंच ठरलेलं असतं. आणि मग
इकडे ऊर्जा पूर्वाला आणि पद्माला पाठवते. ते दोघंजण समोरून येत असतात. कारण बंटी अजून आलेला नसतो. शेजारच्या काकूंना विचारलं जातं की पद्मा कुठे आहे? त्या म्हणतात की कामावर जायचं तिचा टाईम आहे, कामावर गेली असेल ती. तेव्हा तो म्हणतो की खोटं बोलत नाही ना, खरं सांगायचं. विकी जो आहे तो त्या काकूंनाही दम देत असतो. फायनली पद्माचं घर त्यांना सापडतं आणि ते तिथं पोचलेले असतात. बंटी तिथं असतो. बंटीही आलेला आहे आणि बंटी जेव्हा विचारतो की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता बंटीचं तोंड याने दाबून धरलेलं असतं. कारण बंटी विचारत असतो की माझ्या ताईबद्दल ही माणसं काय विचारतायत, काय झालंय, माझ्या ताईने असं काय केलंय, म्हणून विचारलं जात असतं. तेव्हा मात्र ती म्हणते काही नाही आहे, थांब जरा. आणि मग ह्या दोघीजणी पोलीस स्टेशनला पोचलेल्या असतात. पूर्वा म्हणते की चल, काही घाबरण्याची गरज नाही आहे, आपण पोचलेलो आहोत आणि काही टेन्शन घेऊ नकोस. आपण पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि ऊर्जा आहे ना बंटीसोबत, बंटीला काही होणार नाही आहे, असा आता हिने शब्द दिलेला असतो. तेव्हा मात्र तेवढ्यातच बंटीला शेजारच्या काकूंकडे ऊर्जा सोडते आणि ऊर्जासुद्धा पोलीस स्टेशनला येते. कारण तेवढ्या घाईने हे सगळं करणं गरजेचं आहे, हे ठरलेलं आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत. 24 तासाच्या आत जर पोलीस कंप्लेंट रजिस्टर नाही झाली, FIR रजिस्टर नाही झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असे इकडे ऊर्जाचं म्हणणं आहे. आता विकी, अर्पिता आणि त्याचबरोबर ही त्याची गँग सगळे एकत्र आहेत. त्यांना ती सांगत आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही गोव्याच्या फार्म हाऊसला निघा. विकी म्हणत असतो गप्प बसतो, काय जमतं, बायका काही करू शकत नाही आहेत. तेव्हा ती म्हणते बघितलं ना, पुरुषार्थ काय दाखवलंय ना तुम्ही, ते बघितलंय मी. त्याच्यामुळं तू जास्त बोलूच नकोस, तू काही करू शकत नाही हे मला माहिती आहे. फक्त आता मी जेवढं सांगते तेवढं करायचं आहे. काही झालं तरी ही केस मला हँडल करू दे. तेव्हा तो म्हणतो की काही करू शकत नाही तू, बायका काही करू शकत नाही आहेत. आणि हे त्याचं बोलणं असतं. ते ऐकून खरं तर अर्पिताला राग आलेला असतो. अर्पिता म्हणते तुमचा पुरुषार्थ बघितलाय मी, त्याच्यामुळं काळजी करू नकोस. फक्त आता मी जे काय सांगते ना तेवढं ऐकायचं आणि इथून निघायचं. मी सांगितलंय ना निघायचं म्हणून, की निघायचं, असं ती ओरडून सांगू लागते. आणि मग तेवढ्यातच ती म्हणत असते जर माझ्या आणि याच्या लग्नामध्ये जर कोणी आलं तर खूप अवघड होईल. माझ्या आणि शौर्याच्यामध्ये जर कोणी आलं तर अवघड होईल. मी ही केस हँडल करते, तू निघ, तुला कळतंय का? आणि असं म्हणत तिने आता अर्पिताने एक व्हॉईस नोट पाठवायला सुरुवात केली. कारण ती पद्माला वारंवार कॉल करत आहे, परंतु पद्मा मात्र तिचे फोन उचलत नाही आहे. त्यामुळे आता तिची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. मग ही व्हॉईस नोट टाईप करत असते, पद्मा तू कुठं आहेस, आत्ताच्या आत्ता तू घरी आहे. तू जर पोलीस स्टेशनला गेली असशील तर तुझ्यासाठी हे सगळं खूप अवघड असणार आहे, एवढं लक्षात ठेव. तू कोणाशी पंगा घेते तुला माहिती आहे का? असं म्हणत इकडे अर्पिता तिला जणू काही दम देत असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता पुन्हा ती व्हॉईस नोट कॅन्सल करते, डिलीट करते. तेव्हा तिला विकी म्हणू लागतो की का का डिलीट केली? नाही, घाबरतेस का? ह्या गोष्टीचा पुरावा म्हणून वापरला तर काय होईल म्हणून? बरोबर आहे, असं चाललेलं असतं. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये ह्या तिघीजणी आलेल्या आहेत आणि सांगत असतात की FIR दाखल करायची आहे. आणि मग नावं सांगितली जातात, सगळ्यांची नावं लिहिली जातात. आणि त्यानंतर आता पुढची व्यक्ती कोण झाले का, अजून कोण आहे, तुम्हाला त्रास देणारं कोण होतं, हे सगळं विचारलं जातं. आणि पुढची व्यक्ती कोण असं विचारलं असता इकडे आता बोलत आहे ती म्हणजे पद्मा. इकडे विक्रम शिर्के हे जेव्हा नाव ऐकलं जातं तेव्हा ते म्हणतात ते MLA साहेबांचे. आलो आलो, एकच मिनिटात मी आलो. आता FIR तर दाखल झालेली आहे. आणि तेवढ्यातच तिथे श्यामसुंदर गुलगट्टी हे पोचलेले आहेत. आणि तेव्हा मात्र तो इन्स्पेक्टर तिथे येतो आणि सांगू लागतो की MLA साहेबांचा मुलगा आहे. आणि श्यामसुंदर हळबुट्टेंना तो सांगत आहे की अशी अशी केस आहे विनयभंगाची. तेव्हा तो म्हणतो की अरे खरंच मालामाल, म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याच्या आयुष्यात एकदा तरी अशी केस आली पाहिजे, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र त्या दोघांचा प्लॅन सुरू झालेला आहे की आपल्याला भरपूर पैसा उकळता येणार आहे. तर हळबुट्टे साहेब म्हणतात की चला, काहीही झालं तरीही आपण त्यांना सोडायचं नाही. चला आता आपण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा पूर्वा मात्र पद्माला आधार देत असते. पद्माला म्हणत असते काळजी करू नकोस, काही झालं तरी आम्ही दोघी पण तुझ्यासोबत आहोत ना, मग अजिबात विचार करू नकोस. आता हळबुट्टे म्हणतो की चला आत्ताच्या आत्ता त्या पोरांना उचलायचं आणि कोंबडी सोलल्यासारखा सोलून काढायचा. कारण लय माजलेत ना ते, बापाच्या जीवावर जगतात ना, म्हणून असे ते, असं यांचं चालू असतं. तेव्हा मात्र आता हळबुट्टेंची जी स्टाईल आहे ते बेळगावची आहे. त्यांच्या बोलण्याचा लहेज जो आहे तो कर्नाटकी टोन आहे. आणि ते जे बोलत असतात ते खरं तर पूर्वाला खरं तर आणि ऊर्जाला पण थोडंसं विचित्र वाटत असतं. कारण भारी काम केलं आहे असं तो म्हणतो.
आता भारी काम, एखाद्या मुलीवरती विनयभंग झालेला आहे आणि त्याचं काम हे भारी आहे असं म्हणणं चुकीचं आहे, पण त्यांच्या बोलण्याची ती पद्धत आहे असं समजून ह्या दोघीही सोडून देतात. कारण इकडे ते म्हणतात की त्या पोरांना उचलून आणणार इथं आणि त्यांची चामडी सोलणार आणि तुम्हाला न्याय मिळवून देणार. हे तुम्ही जे काही केलेलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे असं सांगितलं जातं. पूर्वा मात्र विचार करत असते. पूर्वा म्हणत असते की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून मार्ग काढणं तर गरजेचंच आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं आता इकडे पद्माला तर न्याय मिळवून द्यायचाच आहे. हळबुट्टी कधी बोलतो बाजूने, कधी हसत बोलतो, सिरियसनेस त्यामध्ये जराही दिसत नसतो. तेव्हा तो म्हणतो की त्या सगळ्यांना उचलून आणलं जाणार आहे, काळजी करू नका तुम्ही. फक्त कसं आहे माहिती आहे का, आपल्या समाजामध्ये मुलीलाच दोष दिला जातो, पण आज तुम्ही जे काही धाडस दाखवलं आहे ते खरंच खूप मोठं आहे असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता विकीला अर्पिता फोन करते आणि विकी म्हणत असतो की मी तुला सांगितलं होतं मला जाऊ दे, पण तू माझं ऐकलेलं नाही. कारण तुझ्यामुळं मी आता अडकत चाललेलो आहे या सगळ्यामध्ये. कारण रोहनला सगळ्यांना पकडलेलं आहे आणि आता माझ्याही मागं पोलीस लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर अर्पिताला सुद्धा राग आलेला असतो. तो म्हणत असतो हे सगळं कारस्थान तूच केले आणि परत मला जबाबदार धरतोस. आणि इकडे तेवढ्यात पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणतात की विक्रम शिर्के कुठं आहेत? तेव्हा ती म्हणते नाही, तो इथं नाही आहे, तो तर बाहेर गावी आहे. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, आम्हाला चांगलंच माहिती कोण कुठं आहे ते, फक्त आत्ता आम्हाला चौकशी करायची आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत, त्यामुळं लवकरात लवकर सांगा असं बोललं जातं. तेव्हा मात्र विक्रम आता नाही हे तिनं सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही त्याला लपवण्याचा काही करण्याचा प्रयत्न केला तर तर आम्ही त्याला शोधून काढू. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे अर्पिताला भीती वाटायला लागली. कारण तिनं सांगितलं असते की नाही, विक्रम तसा नाही आहे. जर विक्रमने गुन्हा केलेला नाही तर विक्रम तसा नाही हे म्हणण्याचा अधिकारच नाही आहे. कारण विक्रमने गुन्हा केलेला आहे म्हणून तर विक्रम लपून राहतोय असं त्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ती म्हणते या सगळ्यातून एकच व्यक्ती मला बाहेर काढू शकते आणि ती व्यक्ती म्हणजेच कोण, तर हर्षवर्धन जहागीरदार. तेव्हा ती म्हणते की हर्षवर्धन काका, माझं महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. तेव्हा तो म्हणतो की हां बोल, काय झालं? तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की विक्रमवरती एका मुलीने विनयभंगाची केस दाखल केलेली आहे आणि आपला विकी तसा नाही आहे ना, आणि विकीचं माहिती आहे ना तिच्यावर किती प्रेम आहे, मग तो असं का करेल असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतो हो बरोबर आहे बाळा तुझं, पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, कारण या सगळ्यामधून मी आहे ना त्याला मी काहीच होऊ देणार नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं. तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये हळबुट्टे जे आहेत ते केस FIR दाखल करत आहेत आणि एकेकाला उचलून आणलेलं आहे आणि तिथं विचारलं जातं की सांगा यातला कोण कोण होता. तेव्हा पद्मा मान हलवत असते, पण हळबुट्ट्यांचं असं म्हणणं आहे की मान हलवायची नाही, तोंडाने सांगायचं. आपण इथे जबाब नोंदवतोय. त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे की आपण जबाब नोंदवतो तर जबाब त्याच पद्धतीने नोंदवला गेला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने नको. मान हलवून उत्तर द्यायचं नाही तर तोंडाने उत्तर द्यायचं. बिचारी पद्मा घाबरलेली असते, पण आता तिच्यापुढे कोणता पर्यायच नाही आहे, कारण उत्तर तर द्यावं लागणार आहे तरच या नराधमांना न्याय मिळणार असतो. अन्यथा आणखी कोणाच्या तरी अन्यायावर, त्यांच्या अब्रूवर हात टाकायला ही नालायक माणसं तयार होतील. तर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा पद्मा सांगते की हो, हेच होते चौघजण. मग ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण यांच्यातला मेन माणूस आहे तो वेगळाच आहे असं सांगितलं जातं, म्हणजेच विक्रम जहागीरदार, सॉरी विक्रम शिर्के. या सगळ्यामध्ये तो आहे, त्याचा बाप MLA आहे म्हणून त्याच्या जीवावरती तो उड्या मारत आहे असं इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं आहे. आणि मग आता ही FIR दाखल तर झालेली आहे, पण तेवढ्यातच तिथे एंट्री झालेली आहे ती म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार यांची. आता हर्षवर्धन म्हणतो की माझ्या क्लायंटच्या विरोधात FIR दाखल करण्याची हिंमत कोणी केली, मला आधी कळवायचं होतं ना काय झालेलं आहे, मग FIR दाखल करायची होती असं विक्रम सांगू लागतो. तेव्हा मात्र ह्या सगळेजण तिथे हादरलेले आहेत आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तो मोठा वकील आहे, एवढं सगळं जे चालू आहे त्याच्यामध्ये तो तिथं असतो. आणि मग मात्र इन्स्पेक्टर साहेबसुद्धा त्याला पाणी देत असतात. तेव्हा तो म्हणतो की काय, पूर्वा तिथे दिसते, आणि तो म्हणतो पूर्वा तू, आणि हर्षवर्धन तू, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला आहे, तो म्हणजे ऊर्जाला. या दोघांमध्ये काय आहे, हे दोघं जण एकमेकांना कसे काय ओळखतात, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.